राज्यातल्या सर्व 288 मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे। थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे। राज्यभरात एकाच टप्प्यामध्ये मतदान घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज आहे। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट टक्कर पाहायला मिळतेय। कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राज्यामधल्या अनेक मतदान केंद्रांमध्ये मॉक पोलिंग सुरू आहे। मतदान सुरू करण्यासाठी सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची तपासणी सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे। एकाच टप्प्यामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। थेट जाऊयात नागपूरमध्ये गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गजानन, विदर्भामध्ये 62 जागा, सत्तेचं महाद्वार म्हणून विदर्भाकडे पाहिलं जातं। नागपूरमध्ये तुम्ही आहात, कशा पद्धतीने मतदानाची तयारी करण्यात आली आहे? नक्कीच या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या सत्तेचं महाद्वार जे आहे ते विदर्भातून जाणार आहे, कारण की गेले 3 निवडणूक झाले विदर्भ ठरवतो महाराष्ट्रात सत्ता कुणाची येणार। आपण बघू शकतो या ठिकाणी मतदानाची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं 7 वाजता मतदान होणार आहे। त्यापूर्वी मॉक पोलिंग जे आहे ते केलं जातंय की जे मतदान केलं ते त्याच उमेदवाराला जातं की नाही याची तपासणी जी आहे ती मॉक पोलिंगद्वारे अधिकारी करतात आणि त्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। याच मतदान केंद्रावर थोड्याच वेळात सरसंघ चालक डॉक्टर मोहन भागवत मतदान करणार आहे। विदर्भात एकूण 62 विधानसभा मतदारसंघ आहे आणि अनेक दिग्गजांचं भविष्य जे आहे ते आज पणाला लागणार आहे, कारण की महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीचा जन्म झाल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे। त्यामुळे 2 पक्षाचे 4 पक्ष झाले आणि त्यामुळे यावेळेस मतदारांचा कौल कोणाला मिळणार त्याचा फैसला होणार आहे आणि त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। ही संपूर्ण यंत्रणा मी या ठिकाणी दाखवतोय। निवडणूक यंत्रणा सज्ज आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 4600 पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत आणि 127 सेन्सिटिव्ह मतदान केंद्र आहे आणि त्यावर सीसीटीव्ही आणि इतर सुरक्षा यंत्रणांचा वॉच असणार आहे। विदर्भाचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मधून उमेदवार आहे। नागपूर जिल्ह्यातील कामठीमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रिंगणात आहेत। तिकडे काटोलमध्ये सलील देशमुख आहे, त्यांच्या विरोधात चरण ठाकूर आहे। अनेक दिग्गज जे आहे ते या ठिकाणी आहे। नाना पटोले विदर्भातून भंडारा जिल्ह्यातून निवडणूक लढतात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। संपूर्ण यंत्रणा जी आहे ती सज्ज आहे आणि मॉक पोलिंगद्वारे जे मतदान केलं ते त्याच मतदारांना उमेदवाराला जातं की नाही याची तपासणी जी आहे ते मॉक पोलद्वारे केली जातं। निवडणूक आयोगाचा तसा नियम आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी यावेळेस जास्तीत जास्त रांगा लागणार नाही, गर्दी होणार नाही, सुरळीत मतदान पार पडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकसभेपेक्षा मतदानाचा टक्का हे बघा या ठिकाणी मॉक पोलिंग जे आहे ते सुरू आहे आणि हे सगळे निवडणूक आयोगाचे कर्मचारी बघा मॉक पोलिंग करून बघतायत की ज्यांना मॉक पोलिंग केलं ते त्यांना ते बघा हे रिसिप्ट या ठिकाणी येते की नाही, व्हीव्हीपॅट मशीनद्वारे ते पण तपासणी या ठिकाणी केली जात आहे। जे नियमावली निवडणूक आयोगाने लावून दिलेली आहे त्यानुसार सगळे मतदान केंद्र सज्ज आहे आणि थोड्याच वेळात 1 तासामध्ये मतदानाची प्रक्रिया जी आहे ती ऍक्च्युअल सुरू होणार आहे। आणि आजच्या या महानिवडणुकीत लोकशाहीचा उत्सव आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवात लोकांनी भरभरून सहभागी व्हावं, जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न केलेले आहे। मिशन डिस्टिंक्शनचे सुद्धा आव्हान जे आहे ते केलेलं आहे की 70% पेक्षा जास्त मतदान झालं पाहिजे। नक्कीच नागपूरमधला संपूर्ण आढावा गजानन तुम्ही घेतलेला आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अवघा 1 तास उरलेला आहे। 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। आता आपण थेट